महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर, महादेवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर महादेवाची पूजा कशी केली पाहिजे, कुठल्या वारी महादेवाला काय वाहिलं पाहिजे, महादेवाला कुठली रास वाहिली पाहिजे, म्हणजे कुठल्या धान्याची रास महादेवाला वाहिली पाहिजे, त्या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. आणि ह्या गोष्टी ऐकायच्या असतील ना तर कधीतरी शिव महापुराण ऐकायचं. शिव महापुराण जर ऐकलं तर शिव महापुराणामध्ये, या शिव महापुराण ग्रंथामध्ये थोडासा जरी प्रवेश केला तरी आपल्याला त्या ठिकाणी त्या जटिल तत्वाची ओळख होते, त्या भगवान शंकराची आपल्याला ओळख होते. आणि ते जटिल तत्व काय आहे, हे भगवान शंकर काय आहेत, त्या भगवान शंकराची खरी ओळख काय आहे, अगोदर जगाची उत्पत्ती आहे का भगवान शंकर अगोदर आहेत, या गोष्टी तुम्हाला ओळखून घ्यायच्या असतील तर कधीतरी शिव महापुराण ग्रंथ श्रवण केला पाहिजे. काय आहे भगवान शंकराचं रूप, काय आहे भगवान शंकराचं जटिल तत्व, भगवान शंकर म्हणजे काय आहेत. बघा, भगवान शंकराला ओळखायचं असेल, भगवान शंकराची भक्ती करायची असेल तर ती भक्ती, आदरयुक्त भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये भगवान शंकराबद्दल असली पाहिजे. एका अभंगामध्ये भगवान शंकराचं पूर्ण वर्णन आलेलं आहे. इतर देव देवता वेगळे आहेत तर भगवान शंकर वेगळे आहेत. आता भगवान शंकराची बाजू वेगळी आहे, बाकी देव देवतांची बाजू वेगळी आहे. कशी वेगळी आहे थोडासा विचार करा. बाकी देव देवता भरदरी वस्त्र परिधान करतील, पण या ठिकाणी भगवान शंकराकडे जर पाहिलं तर भगवान शंकराचं वर्णन एका अभंगामध्ये पूर्ण आलेलं आहे. भस्म ओटे, रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार. त्या अभंगामध्ये भगवान शंकराचं पूर्ण वर्णन आलेलं आहे. भस्म, ओटी, रुंड, माळा, भगवान शंकराने आपल्या स्वतःच्या मस्तकावर काय केलेलं आहे, भस्म लावलेलं आहे. त्रिपुंडी भस्म आहे, ते तिन्ही बोटाचा आकार असणार, म्हणजे त्रिपुंडी भस्म भगवान शंकराने आपल्या मस्तकावर लावलेलं आहे. पण नुसतं मस्तकावरच लावलेलं नाही तर संपूर्ण शरीरावर भगवान शंकराने ते भस्म आपल्या लावलेलं आहे. ते सर्व शरीरावरचं भस्म लावलेलं कसं आहे, त्रिपुंडी आकारामध्ये आहे. आणि इतर शरीराला संपूर्ण ठिकाणी भस्माचा लेप लावलेला आहे. संपूर्ण शरीराला भस्म फासलेला आहे, म्हणजे घासून लावलेला आहे. भगवान शंकराने इतर देवतांच्या गळ्यामध्ये कधी पाहिलं तुम्ही तर भगवान त्यांच्या गळ्यामध्ये तुम्हाला नवरत्नांच्या माळा दिसतील, सुवर्णांच्या माळा दिसतील. पण भगवान शंकराकडे जर पाहिलं तर भस्म ओटी, रुंड माळा, रुंड माळा म्हणजे रुद्राक्षाच्या माळा त्यांच्या गळ्यामध्ये आहेत. भगवान शंकराने आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण केलेल्या आहेत. एवढंच नाही तर वासुकी नावाचा जो सर्प आहे, वासुकी नावाचा जो साप आहे, त्यांच्या गळ्यामध्ये कायम शोभून दिसतो. म्हणून कंठी शोभे वासुकी हार. त्या भगवान शंकराने आपल्या कंठामध्ये काय केलेलं आहे, त्या वासुकी नावाचा सर्प धारण केलेला आहे. हातामध्ये त्रिशूळ आहे. ते त्रिशूळ कशासाठी आहे, जे आपले भक्त आहेत त्या भक्तांचं संरक्षण करण्यासाठी, त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्दलन करण्यासाठी त्रिशूळ त्या भगवान शंकराच्या हातामध्ये आहे. डोळ्याकडे पाहिलं तर भगवान शंकराच्या डोळ्यामध्ये हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, डोळ्यामध्ये सतत लाल अबुंद असणारी आग, ज्या आगीच्या वर्णाचे डोळे म्हणजे आगीसारखे दिसणारे, लाल अबुंद दिसणारे ते डोळे भगवान शंकराचे आहेत. महाराज भगवान शंकराची जटिल तत्वाची ओळख बघा. इतरत्र देव तुम्हाला मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये दिसतील. तुम्हाला मारुतीचं मंदिर असेल गावामध्ये दिसेल, दुसऱ्या देवदेवतांचं मंदिर तुम्हाला गावामध्ये दिसेल. पण महादेवाचं मंदिर म्हणलं कधी पण गावाच्या कडेलाच, आपल्या गावातलं पण ते पण महादेवाचं गावाच्या कडेलाच आहे. तिथून पुढे पुढले दुसरे कुठले घर पण नाहीत ना. बघा
त्या देवाची, त्या महादेवाची ओळख काय आहे? भगवान शंकर म्हणजे कसे आहेत? त्यांना या प्रपंचापासून, या संसारापासून कायम दुरावा हवा असतो, म्हणून भगवान शंकरांनी काय केलेलं आहे? स्वतःची कधीतरी ओळख करून घ्यावी म्हणून आपल्याला एकांताचा वास हवा असतो, म्हणून भगवान शंकराचं निवासस्थान कुठे आहे? एकांतामध्ये आहे. ज्या ठिकाणी कोणीही आपल्याला त्या ठिकाणी येऊन छेडछाड करणार नाही, कोणी येऊन आपल्या समाधी अवस्थेमध्ये असताना आपल्या समाधीचा भंग करणार नाही, अशी जागा भगवान शंकरांनी राहण्यासाठी निवडलेली आहे. भगवान शंकर त्या ठिकाणी कुठे राहतात? स्मशानभूमीमध्ये राहतात. इतरत्र काम असल्याशिवाय ज्या जागेवर कोणीच जात नाही, कामाच्या व्यतिरिक्त त्या जागेवर कोणीच जात नाही, अशी जागा भगवान शंकरांनी निवडली, म्हणजे स्मशानभूमी. भगवान शंकर त्या स्मशानभूमीमध्ये राहतात. काम असल्याशिवाय त्या ठिकाणी कोणी जात नाही. इतर कोणाला काही वेळ भेटला किंवा कोणाला करमत नसेल तर स्मशानभूमीमध्ये जाऊन बसत नाहीत लोक. कुणाच्या तर घरी जाऊन बसतील, कुणाच्या तर मित्राच्या घरी जातील, पण त्या स्मशानभूमीमध्ये जाऊन कधी बसत नाहीत. पण भगवान शंकर नित्य त्या स्मशानामध्ये वास करतात. त्या स्मशानामध्ये असलेलं चिताभस्म कायम आपल्या संपूर्ण शरीराला लावतात. आणि महाराज या ठिकाणी बसलेले असून भगवान शंकर सतत मुखामध्ये नामस्मरण, कोणतं? श्रीराम जय राम, जय जय राम, भजन करी महादेव. त्या भगवंताच्या, त्या भोले बाबांच्या मुखामध्ये सतत एकच नामचिंतन, त्या प्रभू रामचंद्राचं, राम नामाचं सतत मुखामध्ये रामस्मरण त्या ठिकाणी भोले बाबा करत असतात. भगवान शंकर कशामुळे सांगतोय तुम्हाला मी? कधीतरी कुठल्या तरी मंदिरात गेल्याच्या नंतर, भगवान शंकरला सोमवारी मंदिरात गेल्याच्या नंतर कुठली धान्याची रास वाहिली पाहिजे, मंगळवारी भगवान शंकराच्या मंदिरात गेल्याच्या नंतर देवाला कुठली रास वाहिली पाहिजे, बुधवारी गेल्यानंतर कुठली रास वाहिली पाहिजे, गुरुवारी गेल्यानंतर महादेवाची पूजा कशी केली पाहिजे, भोलेबाबाची पूजा कशी केली पाहिजे, याबद्दल या शिव महापुराण ग्रंथामध्ये बरंच काही श्रवण करायला मिळतं. त्या शिव महापुराण ग्रंथामध्ये तुम्ही कधी न श्रवण केलेल्या कथा तुम्हाला या ठिकाणी श्रवण करण्याकरता मिळतील. तुम्हाला कळून येईल सर्व देवादी देव आपण कोणाला म्हणतो? महादेवाला म्हणतो. मग देवादी देव महादेव हे सर्व देवांचेही देव कसे आहेत याची ओळख करून घ्यायची असेल, याची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर ते भगवान शंकर संपूर्ण देवाचे देव का मानले जातात त्याच्यासाठी शिव महापुराण ग्रंथ आहे. महादेवाची ओळख शिव महापुराण ग्रंथ आहे. महादेवाची भक्ती शिव महापुराण ग्रंथ आहे. कधीतरी हा ग्रंथ श्रवण करायचा, या ग्रंथाचं कधीतरी पठन करायचं, त्यावेळेस कळतं हे महादेवाचं, भगवान शंकराचं, भोलेबाबाचं जटिल तत्व काय आहे. आपण त्या भोलेबाबाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर आपण नुसता नमस्कार करून बाहेर पडतो, पण नमस्कार भगवंताला पावन आहे का? त्या भोलेबाबाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर भोलेबाबाचं दर्शन घेतलं कसं पाहिजे? भोलेबाबाचं दर्शन घेत असताना महिलांनी काय म्हणायचं, पुरुषांनी काय म्हणायचं? महिलांनी ओम नमः शिवाय हा मंत्र पूर्ण म्हणला नाही पाहिजे. महिलांनी ओम नमः शिवाय हा मंत्र पूर्ण म्हणायचा नसतो कधीच. कधी ऐकलंय का तुम्ही? ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही पूर्ण कधीच म्हणायचं नाही महिला मंडळांनी. तुम्ही नमः शिवाय एवढाच मंत्र म्हणायचा आहे फक्त. काय? नमः शिवाय. त्याच्या मागे कारण आहे. पण पुरुषांनी ओम नमः शिवाय हा मंत्र पूर्ण म्हणला तरी चालतो, पण महिलांना हा मंत्र पूर्ण म्हणण्याचा अधिकार नाही. महिलांनी फक्त ओम नमः शिवाय असं नाही, नमः शिवाय एवढाच मंत्र म्हणायचा. कधी पण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जात असताना भगवान शंकराला अतिशय प्रिय असणारी स्तुती कुठली होती? ज्यावेळेस दक्षाचा वध भगवान शंकरांनी केला आणि ते दक्ष प्रजापतीला परत जिवंत केलं, आणि जिवंत केल्यानंतर दक्ष प्रजापतीला एका प्राण्याचं मुंडकं बसवलं, त्याचं नाव आहे बोकड. त्या बोकडाचं मुंडकं बसवलं, बोकडाचं शिर मस्तक बसवलं, आणि त्या बोकडाच्या वाणीतून, बोकडाच्या मस्तकातून म्हणजे बोकडाच्या मुखातून जी स्तुती त्या दक्षाने भगवान शंकराची केली, त्यावेळेस भगवान शंकराला ती स्तुती, भगवान शंकराने ते केलेलं वर्णन अतिशय प्रिय झालं. म्हणून भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर भगवान शंकराची स्तुती, आपल्याला स्तुती नाही करायची. नुसतं आपण त्या ठिकाणी जाऊन बोकडाचा आवाज जरी काढला, बोकडाप्रमाणे आपण आवाज जरी काढला तर भगवान शंकराला आपला आवाज तो प्रिय वाटतो. म्हणून भगवान शंकराची स्तुती करत असताना, भगवान शंकराला नमस्कार करत असताना आपण कसा करायचा आहे नमस्कार?
हात तर जोडायचे, हात तर जोडायचे, पण हात जोडून काय करायचंय? आपण तुम्ही कधी बघितलं तर असेलच ना, मंदिरात गेल्याच्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर कधी कुणी नमस्कार करताना पाहिले का तुम्ही कुणाला? असा बोकडाचा आवाज काढताना आपण कोणी बघितलंय का तुम्ही मंदिरात गेल्यावर? नाही पाहिलं. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं बघा, हा ग्रंथ श्रवण करावं, या कथा श्रवण कराव्या लागतात. या कथा श्रवण केल्याने सर्व माहिती मिळते. म्हणून शिवमहापुराण ग्रंथ महिलांसाठी तर खरं उपयुक्त आहे, कारण महिलांची जास्त ओढ आहे शिवमहापुराण ग्रंथाला. महादेवाची भक्ती अशी आहे, अल्प काळामध्ये अल्प वेळेमध्ये जरी ती भक्ती केली महादेवाची, तरी ते भोळ दैवत आपल्याला प्राप्त होतं. महादेवाची भक्ती आपण थोडक्यात जरी केली, आणि ती थोडक्यात केलेली भक्ती निस्सीम भावनेची असेल, तर ती भोळ दैवत आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं, आपल्या जीवनामध्ये आपल्याला कृपांकित होतं, आपल्या जीवनामध्ये त्या महादेवाचं कृपाछत्र कायम टिकून राहतं. म्हणून काय करायचंय? त्या भगवान शंकराची भक्ती ही निस्सीम भावाने करायची आहे. असो, जास्त वेळ घेत